भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले। यावेळी नबीन यांचं पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं। नितीन नबीन यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री जे.पी. नड्डा आणि पीयूष गोयल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। भाजपच्या संसदीय बोर्डाकडून काल नबीन यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती। 45 वर्षीय नितीन हे भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष ठरले आहेत। जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर काँग्रेससोबत येण्याची शक्यता आहे। प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानं या चर्चांना उधाण आलंय। बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना होत नाही तोच या दोघांची भेट झाल्यानं खळबळ उडाली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पदरी निराशा झाली याची खंत त्यांनी बोलून देखील दाखवली होती। तर प्रियंका गांधींसोबतच्या बैठकीमध्ये बिहारमधील राजकारण, विरोधी पक्षांची रणनीती आणि भविष्यामधील शक्यतांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। राजस्थानमध्ये आमदार निधीतून काम मंजूर करण्याच्या बदल्यात कमिशन घेण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तातडीनं कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। यामुळे राजस्थानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 4 जणांची उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे। येत्या 15 दिवसात या समितीने चौकशी अहवाल मुख्य सचिवांना सोपवावा असे निर्देशही देण्यात आले आहेत। विकास कामांची शिफारस करण्याच्या नावाखाली आमदारांनी उघडपणे 40% कमिशन मागितल्याचं चौकशीतून समोर आलंय। केंद्र सरकारनं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेऐवजी नवीन रोजगार हमी योजना लागू करण्यासाठी एक विधेयक आणलंय। केंद्र सरकार लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन विधेयक सादर करणार आहे। हे विधेयक मंजूर झाल्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा रद्द करून त्याऐवजी नवीन योजना लागू होईल। एनडीए सरकार नवीन योजनेअंतर्गत हमी दिलेल्या कामकाजाच्या दिवसांची संख्या 100 वरून 125 करण्याचा प्रस्ताव ठेवू शकतं अशी माहिती समोर आली आहे। भारताच्या एनआयएनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात 7 आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे। ही चार्जशीट एनआयए विशेष न्यायालय जम्मू इथं सादर करण्यात आली आहे। या चार्जशीटमध्ये पाकिस्तानातील द रेजिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेचा समावेश करण्यात आलाय। दाखल केलेल्या या 1597 पानी चार्जशीटमध्ये पाकिस्तानी हँडलर दहशतवादी साजिद जट याला आरोपी म्हणून नाव देण्यात आलंय। झारखंडमधील सारंडाच्या घनदाट जंगलात नक्षलविरोधी अभियान सुरू असताना कोब्रा बटालियनचे 2 जवान आयडी स्फोटात जखमी झालेत। या घटनेची माहिती देताना आयजी ऑपरेशन्स आणि झारखंड पोलीस प्रवक्ते मायकल राज एस यांनी सारंडा वनक्षेत्रात नक्षलविरोधी अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांनी पेरलेला आयडीचा स्फोट झाल्याचं सांगितलंय। यात कोब्रा बटालियनचे 2 जवान जखमी झालेत। दोन्ही जखमी जवानांना वैद्यकीय उपचारांसाठी तातडीनं रांची इथं दाखल करण्यात आलंय। दरम्यान या परिसरात नक्षलविरोधी अभियान अजूनही सुरूच आहे। कर्नाटकच्या कोप्पळ येथील बिसरलेली गावातील सरकारी शाळेत मध्यान्ह आहारात अळ्या आढळल्या। यामुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। मुलांच्या मध्यान्ह आहारात टोकरे आणि अळ्या असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येते। त्यामुळे आता या प्रकरणी काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असेल। बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात एका वडिलांनी आपल्या 5 मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या घटनेत वडील आणि 3 मुलींचा मृत्यू झाला तर 2 मुलं कशी तरी वाचली आहेत। एकाच कुटुंबातील 4 सदस्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार वडील हे कामगार असून काही काळापासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते। यावर्षी जानेवारीमध्ये पत्नीचं निधन झाल्यानंतर ते आणखीन एकाकी पडले। तसंच आर्थिक अडचणीही असल्यानं हे टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। दिल्लीसह आसपासच्या राज्यांमधील प्रदूषणानं सर्वोच्च पातळी गाठली आहे। प्रदूषणासंबंधित अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत। देशातील प्रदूषणाच्या समस्येची आम्हाला पूर्ण कल्पना आहे। त्यामुळे हे न्यायालय असे आदेश पारित करेल जे प्रभावी असतील आणि ज्यांचं पालन करता येईल असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय। तर काही निर्देश असे असतात जे बळजबरीने लागू करावे लागतात। पण महानगरांमधील लोकांची स्वतःची एक जीवनशैली असते
जी बदलणं अवघड असतं. श्रीमंत लोक प्रदूषण करतात, मात्र गरिबांना ते भोगावं लागतं, असं यावेळी न्यायालयानं म्हटलंय. तर या याचिकांवर 17 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये रविवारी फेडरल बँक साडी गौरव रनचं आयोजन करण्यात आलं. यात 4000 पेक्षा जास्त महिलांनी विविध स्टाईलच्या साड्या नेसून 3 किलोमीटरची धाव पूर्ण केली. या कार्यक्रमाचा उद्देश भारतीय परंपरा, सांस्कृतिक वारसा साजरा करणं, महिला सशक्तीकरण आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणं होता. धावण्यापूर्वी सर्वांनी फिटनेसची शपथही घेतली. हा उपक्रम फेब्रुवारी 2026 मधील वडोदरा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या पूर्वतयारीचा एक भाग होता. उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये वार्षिक राष्ट्रीय डॉग शो आयोजित केला होता. पोलीस लाईन्स रेस कोर्सवर विशाल ग्रेट डेनपासून ते छोट्या चिहुआहुआपर्यंत विविध कुत्र्यांच्या जाती दिसल्या. हा शो दून व्हॅली केनल क्लबनं आयोजित केला होता. 2 दिवस चाललेल्या या शोमध्ये देशभरातील कुत्रीप्रेमी आणि प्रजनक सहभागी झाले होते. देशी आणि विदेशी जातींचे सुमारे 250 कुत्रे शोमध्ये होते. यावेळी 3 भारतीय जाती रामपूर ग्रेहाउंड, कारवान हाऊंड आणि राजापालायम हा मुख्य आकर्षण होत्या. हा कार्यक्रम जबाबदार प्रजनन, कुत्र्यांचं आरोग्य आणि देशी कुत्र्यांच्या संरक्षणाला समर्पित होता. हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढते. हिवाळ्यात उत्तर भारतातून अनेक पर्यटक नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. यामुळे हॉटेल बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली असून हॉटेल मालक आणि व्यापारी खुश आहेत. क्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांची संख्या आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. आगामी दिवसात बर्फवृष्टीची शक्यता असल्यानं पर्यटकांची गर्दी आणखी वाढू शकते. पर्यटकांची वाढती संख्या स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी फायद्याची ठरू शकते. तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील उटी आणि कोडईकनाल ही ठिकाणे थंडीमुळे गारठलीत. उटीमध्ये शेतांवर आणि गाड्यांवर दव जमा झालाय. या थंडीमुळे नागरिकांच्या दिनचर्येवर परिणाम झालाय. नागरिकांना घरातच जास्त वेळ घालवावा लागतोय. कोडईकनालमध्येही दव, धुके आणि ऊन यांचा सुंदर संगम दिसतोय. पर्यटकांना हे निसर्ग सौंदर्य पाहण्याची संधी मिळते. दोन्ही ठिकाणी तापमान खूप खाली आलंय. हिवाळ्यात धुके, थंडी आणि सुंदर दृश्य पर्यटकांना उटी, कोडईकनाल अनुभवायला मिळतंय. हा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं आता इकडे वळू लागली आहेत. अयोध्येत थंडी वाढली आहे, त्यामुळे राम मंदिरात रामलल्लांची विशेष सेवा सुरू झाली आहे. रामलल्लांचा अभिषेक आता कोमट पाण्याने केला जातो. पूजेतही कोमट पाणी अर्पण केलं जातं आणि त्यांना उबदार कपडे घातले जात आहेत. भोगातही बदल केला जातोय. सकाळी केशरयुक्त दूध, खीर, पुऱ्या, भाज्या आणि सुकामेव्याचा हलवा असे गरम पदार्थ अर्पण केले जातात. हे पदार्थ थंडीत उष्णता आणि पोषण देतात. रामलल्लांची पूजा 5 वर्षांच्या बालकासारखी होते. दिवसा पश्मिना शॉल घातली जाते, तर रात्री जयपुरी रजाई उडवली जाते. गर्भगृहात योग्य तापमानासाठी ब्लोअर किंवा हीटरही लावलं जाते. अयोध्येतील इतर मंदिरांमध्येही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख आणि अयोध्येचे माजी खासदार रामविलास वेदांती यांचं निधन झालंय. मध्य प्रदेशातील रिवा इथं उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होते आहे. राष्ट्रसेवेसाठी समर्पित त्यांचं त्यागमय जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगींनीही एक्सवर पोस्ट करत रामविलास वेदांती यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान जॉर्डनच्या अम्मान विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन यांनी मोदींचं स्वागत केलं. तसंच जॉर्डनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. जॉर्डननंतर पंतप्रधान मोदी इथिओपिया आणि ओमानच्या दौऱ्यावर असतील. तर 2011 नंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिला इथिओपिया दौरा असेल. नवीन वर्षात भारत आणि इस्रायलचे संरक्षण संबंध एका नवीन उंचीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. भारत आता केवळ इस्रायली शस्त्रांचा ग्राहक राहणार नाही, तर दोन्ही देश संयुक्तपणे भारतात नवीन शक्तिशाली शस्त्रे तयार करणार आहेत. यात ड्रोन, क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि रडारचा समावेश असेल. इस्रायल मेक इन इंडिया कार्यक्रमात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करून भागीदार बनणार आहे. फाल्कन, हेरॉन ड्रोन, नेगेव LMG आणि बराक 8 सारखी प्रगत शस्त्रे आता भारतात बनवली जाणार आहेत.
ऑस्ट्रेलियातील सिडनी इथे रविवारी बॉन्डी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृतांची संख्या वाढून आता 16 झाली आहे, तर हल्ल्यात 45 लोक जखमी झाले आहेत। दरम्यान हल्लेखोर दोघे हे बाप-लेक पाकिस्तानी वंशाचे असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांनी 50 वर्षीय वडील साजिद अक्रम यांना घटनास्थळीच गोळ्या घालून ठार केलं, तर 24 वर्षीय मुलगा नवीद अक्रम सध्या रुग्णालयात गंभीर अवस्थेत आहे। ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये रविवारी बॉन्डी बीचवर उत्सव साजरा करणाऱ्या लोकांवर 2 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। यावेळी 44 वर्षीय अहमद अल अहमद यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवले। अहमद अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांशी निशस्त्र भिडले। त्यांनी धाडस दाखवत मागून दहशतवाद्यावर झडप घातली आणि त्याच्याकडून बंदूक हिसकावून घेतली। त्यामुळे अनेक लोकांना सुरक्षित बाहेर पडण्याची संधी मिळाली। यामुळे सध्या अहमद यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। ऑस्ट्रेलियात बॉन्डी बीच परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे। भारत आणि अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। तसंच त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यावर गंभीर आरोप केलेत। ऑस्ट्रेलियानं पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र राष्ट्रासाठी दिलेल्या मान्यतेमुळे यहुदी विरोधी हल्ले वाढतायत असा थेट निशाणा नेतन्याहू यांनी अँथनी अल्बानीज यांच्यावर साधलाय। 14 जुलै 2022 ला रशिया युक्रेन युद्धादरम्यान विनित्सिया येथील रुग्णालयात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात आई गमावलेल्या आणि स्वतः जखमी झालेल्या 11 वर्षांच्या रोमन ओलेक्सेव सध्या चर्चेत आहे। हल्ल्यात गंभीरपणे भाजलेल्या रोमनवर जवळजवळ 3 वर्षात 35हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत। फ्रान्समधील स्ट्रासबर्ग येथील युरोपियन संसदेत रोमनने ढिगाऱ्याखाली गाडलेल्या त्याच्या आईच्या केसांना शेवटचा स्पर्श केल्याचा क्षण सांगितला तेव्हा ट्रान्सलेटरचा आवाज थांबला आणि घटना ऐकून ती रडायला लागली। सभागृहात काही सेकंदासाठी सगळे स्तब्ध झाले। यावेळी इतर अनेक खासदारांनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। हाँगकाँगमध्ये माजी मीडिया व्यावसायिक जिमी लाई यांना राष्ट्रीय सुरक्षा प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय। त्यामुळे आता त्यांना जन्मठेपेची शिक्षाही होण्याची शक्यता आहे। लाई हे चीनचे विरोधक आणि लोकशाहीचे समर्थक राहिले आहेत। लाई पूर्वी ॲपल डेली हे वृत्तपत्र चालवत होते। हे वृत्तपत्र हाँगकाँग सरकार आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा उघडपणे विरोध करत होतं। न्यायालयानं लाई यांना परदेशी शक्तींशी संगनमत करण्याचा कट रचल्याबद्दल आणि त्यांच्या वृत्तपत्राद्वारे देशद्रोही बातम्या प्रकाशित केल्याबद्दल दोषी ठरवलंय। अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं H-1B व्हिसा आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या H-4B व्हिसा अर्जदारांचे स्क्रीनिंग सुरू केलंय। यामध्ये त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलच्या तपासणीचा देखील समावेश आहे। यापूर्वी विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर्ससाठी हे नियम लागू होते। आता त्यात H-1B व्हिसा आणि H-4 व्हिसा अर्जदारांचा समावेश करण्यात आलाय। या तपासणीसाठी सर्व अर्जदारांना त्यांचे सोशल मीडिया प्रोफाईल हे पब्लिक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। राष्ट्रीय सुरक्षेला धोका असणाऱ्या अर्जदारांना शोधण्यासाठी या तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीनंतर नवी दिल्लीतील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक मैत्रीवर एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलंय। रशियानं कधीही कोणत्याही परिस्थितीत इतर कोणत्याही देशाच्या किमतीवर भारताशी आपले संबंध विकसित केले नाहीत असं अलिपोव्ह यांनी स्पष्टपणे नमूद केलंय। त्यांच्या या विधानामुळे भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाला रशियाचा मजबूत पाठिंबा असल्याचे संकेत आहेत। अमेरिकेत अहमदाबाद सारखा विमान अपघात होता वाचलाय। अमेरिकेहून जपानला जाण्यासाठी विमान निघालं होतं। आकाशात झेप घेत असतानाच अचानक विमानाचं एक इंजिन बंद पडलं। धोका लक्षात येताच वैमानिकांनी तात्काळ आपत्कालीन स्थिती घोषित केली आणि सर्व सुरक्षा नियमांचं पालन करत विमानाला नियंत्रित केलं। क्रू मेंबर्सच्या मदतीनं वैमानिकांनी यू-टर्न घेऊन विमान पुन्हा सुरक्षितपणे डलेस विमानतळावर उतरवलं। यावेळी इंजिन बंद पडल्यामुळे रनवेवर थोड्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली, पण अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं ती आग विझवली। रशियाचं एक लष्करी ट्रान्सपोर्ट विमान अपघातग्रस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सोव्हिएत काळातील N-22 हे मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट 9 डिसेंबर रोजी रशियाच्या इवानोव प्रदेशात
चाचणी उड्डाणादरम्यान कोसळलं। या अपघातात विमानातील सर्व 7 जणांचा मृत्यू झालाय। घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रशियाच्या उच्चस्तरीय समितीने दिले आहेत। अनेक उत्कृष्ट हॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक आणि निर्माता रॉब रेन आणि त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे। 14 डिसेंबरला दोघांचा मृतदेह त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सापडला। दोघांच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते। दरम्यान या हत्येचा संशय त्यांचा मुलगा निक याच्यावर आहे। सध्या पोलीस विभागाकडून निकचा शोध सुरू आहे। अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे। शहरातील नागरिकांनी या दृश्याचा मनमुराद आनंद लुटलाय। आठवड्याच्या शेवटी झालेल्या या बर्फवृष्टीमुळे सगळीकडे बर्फाची चादर पसरली होती। सेंट्रल पार्क आणि आसपासच्या भागात लोकांनी कॉफीचे कप घेऊन या सुंदर वातावरणाचा अनुभव घेतला। अनेक लोक रस्त्यावर उतरले, ते बर्फाचे गोळे खेळले आणि फोटो काढून या क्षणांचा आनंद घेतला। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या पहिल्या बर्फवृष्टीचा आनंद घेतला। Thank you.